हॅलो एव्हरीवन, माय नेम इज निलेश सोनवणे अँड आजचा आपला टॉपिक आहे डेटा, द फ्युएल ऑफ एआय. म्हणजे डेटा हे एआय साठी एक काय आहे? इंधन आहे. तर बघूयात हाऊ डेटा हेल्प्स एआय लर्न फॉर वर्क. म्हणजे एआय डेटाच्या मदतीने कसा कामात येतो, कसा काय एआय ला मदत करतो, ते आपण आजच्या टॉपिक मध्ये बघणार आहोत. तर व्हॉट इज डेटा इन एआय? डेटा नेमका काय असतो बरं एआयच्या फील्डमध्ये? तर डेटा म्हणजे काय? तर इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. म्हणजे अशा डेटामधून आपल्याला माहिती भेटते, ती एआय ला शिकण्यासाठी आणि डिसिजन घेण्यासाठी मदत करत असते. तर जस्ट लाईक हाऊ युअर ब्रेन युजेस इन्फॉर्मेशन टू अंडरस्टँड द वर्ल्ड. जसा आपला मेंदू, ठीक आहे, आपला मेंदू कसा काय करतो? आपला मेंदू डेटा कलेक्ट करत असतो. कसा काय करतो? तर तो डोळ्यांनी बघतो, बरोबर. त्यानंतरून जे बघतोय ते ते त्याच्या मेंदूने प्रोसेस करत असतो. तर याचं एक उदाहरण सांगायचं असलं तर लहान मुलाचं उदाहरण आपण घेऊयात. लहान बाळाचं आपण उदाहरण घेऊयात. तर तो चालायला कसं काय शिकतो? तर तो, बरोबर, आपण सगळे सुद्धा तसेच चालायला शिकलोय. तर लहान बाळ काय करतो? आजूबाजूला त्याच्या मोठ्यांना, त्याच्या भावांना, त्याच्या आई वडिलांना बघतो की ते कशी चालतात. मग तो हळूहळू काय करतो? तो स्वतः प्रयत्न करतो. पहिले तर त्याला उभं नसतं राहत आहे, त्याला बॅलन्स नाही होत. मग तो चारी हात टेकून चालतो. त्यानंतर हळूहळू एखाद्या गोष्टीचा आधार घेऊन तो उभा राहतो, बॅलन्स करायचं शिकतो. आणि मग तो बघून बघून काय करतो? तो प्रॅक्टिस करतो, चालायचा प्रयत्न करतो, एखाद्या गोष्टीचा आधार घेऊन चालायचा प्रयत्न करत असतो. तर अशा पद्धतीने एखादं लहान बाळ काय करतो? त्याच्या मेंदूच्या मदतीने, डोळ्यांच्या मदतीने डेटा कलेक्ट करून, माहिती गोळा करून तो काय करतो? चालायचं शिकतो. तसंच आपण सुद्धा आपल्या डोळ्यांच्या मदतीने इमेजेस बघतो, व्हिडिओज बघतो. म्हणजे आपण ज्या आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या बघतो, त्यांच्यातून आपण शिकतो. त्यानंतरून आपण ऑडिओ, आवाज, जे आपल्याला माहिती सांगतायत, त्या माहिती सुद्धा आपण काय करतो? आपल्या इयर्सच्या मदतीने आणि ब्रेनच्या मदतीने आपण प्रोसेस करत असतो. तर जसं आपला ब्रेन, आपला मेंदू डेटा कलेक्ट करून नवीन नवीन गोष्टी शिकत असतो, तसंच एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा काय करतो? डेटाच्या मदतीने तो शिकत जातो आणि डिसिजन घेत असतो. तर बघा, फोटोज हा काय झाला? एक डेटाचा फॉर्म झाला. आता फोटोज मध्ये एआयचा काय उपयोग होईल बरं? तर बघा, आपल्या जे चेहऱ्याचा फेस आहे तो एआय डिटेक्ट करतो आणि आपला मोबाईल काय होतो? अनलॉक होत असतो. त्यानंतर अॅनिमल्सला तो ओळखू शकतो फोटोज मधून. ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टला तो ओळखू शकतो, जसं की टीव्ही झालं, मोबाईल झालं, किंवा इतरचे बरेचसे ऑब्जेक्ट जे असतात, क्लॉक वगैरे. तर हे काय झाले? फोटोजचा हा डेटा झाला, इमेजेस फॉर्म मधला हा काय झाला? एक डेटा झाला. त्यानंतर व्हॉइस रेकॉर्डिंग्स, म्हणजे आपला आवाज, आपल्या कमांड्स, आपलं कन्व्हर्सेशन, हे सगळं पण आपण काय करतो? रेकॉर्ड करतो. हा सगळा डेटा आपण स्टोअर करतो आणि तो एआय ला आपण शिकवण्यासाठी, ट्रेन करण्यासाठी आपण त्याला शिकवत देत असतो. तर मग दुसरा काय टाईप झाला डेटाचा? व्हॉइस रेकॉर्डिंग्स, ठीक आहे, किंवा ऑडिओच्या फॉर्म मध्ये हा डेटा झाला. त्यानंतरून व्हिडिओज, म्हणजे आपण आपल्या कॅमेराच्या मदतीने जे व्हिडिओज आपण शूट करत असतो, त्यामध्ये मूव्हिंग इमेजेस असतात, दॅट शो ऍक्शन्स अँड स्टोरीज. म्हणजे ते काहीतरी आपण त्यामध्ये काहीतरी ऍक्शन वगैरे करत असतो किंवा त्यामध्ये काही स्टोरीज वगैरे असतात. तर ह्या व्हिडिओज मधून सुद्धा आपण एआय ला ट्रेन करू शकतो. त्यानंतर टेक्स्ट मेसेज, म्हणजेच टेक्स्ट, जसं की ते आपण आपल्या बुक्स मधून तुम्ही काय करतात? तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकत असतात, तुम्ही ते वाचतात आणि त्यामधून तुम्हाला माहिती भेटत असते. आणि ते तुम्ही काय करतात? शिकतात, समजून घेत असतात आणि त्याचा उपयोग करत असतात. तर तसंच एआय ला सुद्धा आपण काय देऊ शकतो? एआय ला आपण टेक्स्ट मेसेजेस, कन्व्हर्सेशन, चॅट्स किंवा ईमेल्स हे आपण त्याला देऊ शकतो. त्यामधून तो बोलायचं कसं, कम्युनिकेशनच्या काय चालीरीती असतात, कोणत्या भाषेमध्ये काय वैशिष्ट्य असतं, कोणत्या शब्दाचा काय अर्थ घ्यायचा असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला ह्या डेटाच्या फॉर्म मधून समजत असतात. म्हणूनच हा जो डेटा असतो, हा एआय साठी खूप महत्वाचा असतो. कारण की जे पण काम तो करणार आहे ते तो शिकणार आहे त्या डेटामधून. ठीक आहे. आणि डेटाचे किती टाईप सांगितले मी तुम्हाला आता? तर 4 टाईप सांगितले. पहिला होता फोटोज म्हणजेच इमेजेस, त्यानंतर रेकॉर्डिंग्स म्हणजेच ऑडिओ, त्यानंतर व्हिडिओज आणि त्यानंतर टेक्स्ट. ओके. तर हे 4 टाईप झाले डेटाचे आणि यावरून काय करतो आपण? एआय ला ट्रेन करत असतो. त्यामधून तो शिकतो आणि डिसिजन हे घेत असतो.
तर हे झालं डेटा इन एआय. त्यानंतर मी आपल्या टॉपिकचं नाव आहे फ्युएल. डेटा इज अ फ्युएल ऑफ एआय. सो हाऊ, म्हणजे हा डेटाला आपण एआयचं फ्युएल का बरं म्हणतोय? कारण की एआयच्या मदतीनेच तो डेटाच्या मदतीनेच तो एआय काय करतोय? विचार करू शकतो, नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो आणि प्लस तो डिसिजन सुद्धा घेऊ शकतो. जसं की आपण घेत असतो. आपण आपल्या परीक्षेमध्ये जो अभ्यास आपण केलेला आहे, ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहे, त्यावरून आपण प्रश्नांचे उत्तर देत असतो. तर आपण जर काही शिकलोच नाही, काही अभ्यासच आपण केला नाही किंवा काही डेटाच आपण गोळा केला नाही, तर आपल्याला पेपरामध्ये लिहिता येणार आहे का? नाही. जसं गाडीला इंधन, फ्युएल लागतं, पेट्रोल लागतं चालण्यासाठी, तसंच एआय ला काय लागतो? डेटा लागतो विचार करण्यासाठी आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि डिसिजन घेण्यासाठी. तर मग याचा अर्थ काय होतं बरं? तर जेवढा जास्त डेटा, तेवढं एआय ची क्वालिटी, त्याची उत्तर देण्याची गोष्ट क्वालिटी, त्याचा स्मार्टनेस आणि त्याची अॅक्युरसी ही काय होते? वाढत जाते. जसं आपण आपल्या गाडीमध्ये ना एखादा चांगल्या क्वालिटीचा फ्युएल, प्रीमियम फ्युएल जर टाकलं, तर आपली गाडी कशी छान ॲव्हरेज देत असते, छान चालते, स्मूथ चालते. तसंच आपल्याकडे जर जास्त डेटा, चांगला डेटा, ठीक आहे? आपल्याकडे जर जास्त चांगला डेटा जर असेल, तर एआयची स्मार्टनेस, त्याची अॅक्युरसी, त्याचं बिहेवियर म्हणजे त्याचं जे आउटपुट आपल्याला पाहिजे, ते काय होतं? एकदम चांगलं आपल्याला भेटतं. त्यानंतर आहे बॅड डेटा प्रॉब्लेम्स. तर मी तुम्हाला सांगितलं की एआयला जेवढा चांगला डेटा भेटला, तेवढं तो चांगलं काम करेल. पण तसंच त्याला जेवढा भंगार डेटा भेटला, जेवढा खराब डेटा त्याला भेटला, तेवढं तो काय करेल? पुअर काम करेल. आपल्याला चुकीच्या दिशेला तो घेऊन जाईल. चुकीचे उत्तर तो आपल्याला देईल. ठीक आहे? म्हणजेच आपल्याला काय पाहिजे असतो? आपल्याला गुड डेटा हा एआय साठी लागत असतो. ठीक आहे? आता याचा वापर बरं कुठे होत असतो? जसं की काही उदाहरणं मी तुम्हाला आता सांगतो. फेस अनलॉक. ठीक आहे. फेस अनलॉक काय आहे? आपल्या मोबाईलमध्ये एक फीचर आहे. आपला मोबाईल असा आपल्या चेहऱ्यासमोर ठेवला, तर आपला मोबाईल काय होतो? असा टुपुक्कन अनलॉक होत असतो, ओपन होत असतो. का बरं होतो? कारण की एआय ने आपला काय आहे, पहिलेच आपल्या चेहऱ्याचा डेटा त्याने घेतलेला असतो. आपल्या चेहऱ्याबद्दल, आपल्या फेसबद्दल त्यांनी सगळी माहिती गोळा केलेली असते. म्हणजेच तो आपल्याला चांगल्या पद्धतीने ओळखत असतो. बरोबर? म्हणूनच तो काय होतो? एकदम पटकन, एकदम क्विक तो आपल्याला काय करतो? ओळखतो आणि मोबाईल हा अनलॉक करत असतो. ओके. तर हे झालं फेस अनलॉकचं. त्यानंतरून YouTube रिकमेंडेशन. तर याचं काय होतं बरं यामध्ये? तर YouTube आपल्याला आपल्या आवडीचेच व्हिडिओ आपल्याला सजेस्ट करत असतो. बरोबर? जी गोष्ट आपल्याला आवडते. जसं की मला PUBGचे गेम बघायला, गेम प्ले बघायला आवडतो किंवा पीसीचे गेम बघायला आवडतात. तर मला YouTube काय करतो, जेव्हा पण मी YouTube ओपन करतो, तेव्हा तुम्हाला ते गेम्स रिलेटेड व्हिडिओज काय करतो, सजेस्ट करतो स्क्रोल करताना. म्हणजेच त्याने माझ्याबद्दल शिकलेला आहे, त्याने माझा अभ्यास केला आहे, की माझा इंटरेस्ट कशात आहे. बरोबर? तर आणि तिसरी गोष्ट आहे पॅटर्न लर्निंग. आता एआय काय करतो? एआय पॅटर्न शोधतो. जो पण डेटा त्याला भेटतोय, त्यामधून तो पॅटर्न शोधतो आणि मग प्रेडिक्शन हे करत असतो. ठीक आहे? तर हे झालं डेटा इज अ फ्युएल ऑफ एआय. आता आपण बघू एआय अराउंड अस. एआय हा आपल्या अवतीभोवती प्रत्येक ठिकाणी असतो. ठीक आहे? जसं की आपल्या फोनमध्ये झालं. फोनमध्ये बघायचं झालं तर व्हॉइस असिस्टंट आहे आपल्याकडे. फेस रेकग्निशनचं आहे आपलं आहे, आपलं फेस अनलॉकची मेथड आहे आपल्याकडे. फोटो फिल्टर सुद्धा आहे आपल्याकडे. म्हणजे आपण आपल्या चेहऱ्याला मांजराचं आपले डोळे लावू शकतो, कान लावू शकतो. ठीक आहे? काही पण फिल्टर्स आपल्याकडे आपण यूज करू शकतो. तसंच स्कूलमध्ये स्मार्ट लर्निंग ऍप्स आपल्यासाठी आहेत. ज्याच्यातून आपण काय करू शकतो? आपण नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करू शकतो. त्यानंतरून गेम्समध्ये एआय अपोनंट सुद्धा आपण असतो. तुम्ही बरेचसे गेम खेळले असाल मोबाईल गेम. त्यामध्ये आपला अपोनंट जो असतो, तो एक एआय असतो. ठीक आहे? आणि तो आपल्याला काय करतो? आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण त्याच्यापासून जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. बरोबर? तर हे झालं एआयचं गेम्समध्ये. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये सुद्धा अ, एखादा आजार आपल्या बॉडीमध्ये शोधण्यासाठी डॉक्टर्स काय करतात? एआयचा वापर करतात. जेणेकरून जो काही डिसीज असेल, तो लवकर भेटेल, लवकर समजेल आणि त्या पेशंटला पटकन मदत भेटेल. ठीक आहे? तर हे होता आपला आजचा टॉपिक आणि खाली मी एक ओळ दिली. डेटा मेक्स एआय स्मार्ट. जस्ट लाइक लर्निंग मेक्स अ स्मार्ट. म्हणजे जसा आपण अभ्यास करू, तेवढं आपण स्मार्ट होऊयात.
तसंच एआय ला जर स्मार्ट करायचं असेल, तर आपल्याला काय लागेल? चांगला डेटा हा लागेल. ठीक आहे? तर हे होतं आपलं आजचं सेशन. तुम्हाला जर काही यामध्ये डाऊट असेल तर नक्कीच विचारा आणि कोणाला काही आयडियाज वगैरे शेअर करायचे असतील, तर त्या सुद्धा तुम्ही विचारू शकता. ओके. बाय बाय. थँक यू.